शाळेत आणि ऑफिसला जाताना डब्यासाठी कोणती भाजी करायची हा प्रश्न आपल्या गृहिणींना नेहमीच पडतो. आणि सुक्या भाज्या बनवायच्या म्हटलं तर कोणाला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही आणि फ्लॉवरची भाजी तर बऱ्याच जणांना अजिबातच आवडत नाही. पण मी तुमच्याबरोबर आज अशी रेसिपी शेअर करणार आहे फ्लॉवरच्या भाजीची की ही भाजी एकदा खाल्ली ना की फ्लॉवर न आवडणारे सुद्धा सारखी सारखी हीच भाजी डब्याला दे असं म्हणतील. आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही आहे बरं का. तुम्ही खरंच एकदा या पद्धतीनं फ्लॉवरची भाजी करा आणि मग बघा घरातल्या सगळ्या मंडळींना ही भाजी खूप आवडेल. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, कमीत कमी साहित्य लागतं आणि खूप झटपट होते ही भाजी. सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्हाला फ्लॉवरची भाजी द्यायची असेल तर या पद्धतीनं करा, अगदी झटपट होते. सगळ्यात आधी आपण फ्लॉवर चिरून घेऊया. फ्लॉवरची एक गड्डी मी आधी चिरून घेतली, त्यानंतर हाताने त्याची फुलं वेगळी केलेली आहेत. अगदी बारीक बारीक करायचे आहे फ्लॉवर, मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. बऱ्याच जणांना फ्लॉवरचे मोठे तुकडे आवडत नाहीत, तर तुम्ही अशा पद्धतीनं बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता. फ्लॉवरचे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे. फ्लॉवरला एक प्रकारचा वास असतो, तो जाण्यासाठी आपण याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे. कोमट पाण्याने फ्लॉवर धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता भाजी करूया. भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. डब्यासाठी देणार आहे भाजी, त्यामुळे तेल कमी टाकायचं आहे, नाहीतर डब्यातून तेल बाहेर येतं. त्यामुळे डब्याच्या भाज्यांना नेहमी कमी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, त्यानंतर जिरेसुद्धा टाकायचे आहेत. जिरी मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि एक टोमॅटोही मी बारीक कट करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा की नंतर याच्यामध्ये मिरची टाकायची आहे. 2 हिरव्या मिरच्या, त्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आता आपण तेलामध्ये टाकूया. हे सगळं फोडणीचं साहित्य छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत. तिखट मसाल्यांमध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे, मिरची पावडर 1 चमचाभर टाकणार आहे, त्याचबरोबर धने पावडर आणि जिरे पावडर सुद्धा टाकणार आहे. याला फक्त मिरची पावडरच वापरायची, बाकीचा कुठलाही गरम मसाला वगैरे वापरायचा नाही. फ्लॉवरची जी चव आहे ना ती लागायला पाहिजे फ्लॉवर खाताना, म्हणून आपण याच्यामध्ये गरम मसाले नाही टाकले, फक्त मिरची पावडर टाकली. आता हे कोरडे मसाले आपण परतून घेऊया आणि थोडा वेळ परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. यामुळे काय होईल, तिखट मसाले जळणार नाहीत, ते अगदी चांगले शिजतील. त्यामुळे आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. जास्त नाही, अगदी 3 ते 4 चमचे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे टोमॅटोही मऊ शिजेल, त्याचबरोबर तिखट मसाले सुद्धा न जळता चांगले शिजतील, ते कच्चे लागणार नाही. तिखट मसाले शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूटही आपण तेलामध्येच टाकायचा आहे, त्यामुळे त्याची चव अगदी छान लागते, कुरकुरीत लागते. त्यामुळे आपण शेंगदाण्याचा कूट हा वरून न टाकता तेलामध्येच टाकलेला आहे. आता हा सुद्धा आपण शिजून घेऊया तेलामध्ये. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजी दाटसरही होते आणि त्याला अगदी खमंग चवही येते, म्हणून आपण शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकलेला आहे. 2 चमचे भरून शेंगदाण्याचा कूट टाकला, तो चांगला परतून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाणी आटलेलं आहे, मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये फ्लॉवर टाकूया. फ्लॉवर टाकल्यानंतर 2 मिनिटे तरी हा फ्लॉवर आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, नंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. यामुळे काय होतं, फ्लॉवर चांगला परतले गेल्यामुळे त्याची चवही छान होते, त्याचबरोबर तो पटकनही शिजतो. 2 मिनिटभर फ्लॉवर चांगला परतलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकते. तुम्हाला जर खूपच घाई असेल तर याच्यामध्ये गरम पाणी टाका, फ्लॉवर अगदी पटकन शिजते. मला घाई नाहीये म्हणून मी याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. पाणी वाटीभरच टाकलेलं आहे, कारण सुकी भाजी करायची आहे आणि फ्लॉवर लगेचच शिजतो, त्याच्यामुळे आपण वाटीभर पाणी टाकलं. चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. चांगलं मिक्स करूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकूया आणि ही भाजी 7 ते 8 मिनिटे शिजू देऊया. भाजी लगेचच शिजते, फ्लॉवर शिजायला वेळ लागत नाही, म्हणून आपण 7 ते 8 मिनिटेच ही भाजी शिजून घेणार आहोत. आता कोथिंबीर टाकलेली आहे, झाकण ठेवूया कढईवरती आणि याला शिजून घेऊया. 7 मिनिटे झालेली आहेत. आता आपण बघूया आणि इथे बघू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि पाहिजे तशी भाजी झालेली आहे. अगदी छान घट्ट अशी भाजी आपण केलेली आहे. रसा अजिबात केलेला नाहीये, कारण ही भाजी डब्यासाठी देणार आहे, त्याच्यामुळे सुकी भाजी आपण केलेली आहे. आता फ्लॉवर शिजला आहे का ते बघूया. फ्लॉवर शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हा फ्लॉवर अगदी गाळ होईपर्यंत शिजवायचा नाही, तो अशा पद्धतीने शिजवायचा. बघा, फ्लॉवरचे तुकडे दिसायला पाहिजे असं आपल्याला शिजवायचं आहे.
गाळ फ्लॉवर अजिबात चांगला लागत नाही. म्हणून आपण 7च मिनिटे ही भाजी शिजवली आणि खमंग अशी फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि अगदी पौष्टिक, आरोग्यासाठी फायदेशीर अशी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. फ्लॉवरची भाजी याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनही सुधारते. यात फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासही खूप मदत करते. याच्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात. त्याचबरोबर फायबर जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर फ्लॉवरची भाजी आपण आठवड्यातून 2दा तरी खायला हवी. अगदी चमचमीत अशी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.